आज आहे हाटी नगरीमध्ये सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं जमलेले सगळे महात्मे आपण केले. आतापर्यंत बहुतेक म्हणजे फार महात्मे बोलून गेलेले. त्याच्या व्यतिरिक्त काय बोलणार आहोत म्हणजे बोलायचं म्हणजे काय ओवी निवडलेली आहे आणि या ओवीचं ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस पासून त्याचं चिंतन केलेलं असेल आणि आम्हाला काही याचा काही अनुभव नाही आणि आम्हाला माहिती नाही की ओवी केव्हा निवडलेली आहे केव्हा काय केलेलं आहे. परंतु या ओवीचं खालच्या वरच्या भावाचं केल्याशिवाय याचं काही अर्थ कळणार नाही. आणि जसं सर्वांपाशी बघत आहोत आपण ज्ञान, पवित्रता, प्रेम, शांती, सुख, आनंद आणि शक्ती ह्या गोष्टीचा साथ असणं मला आवश्यक आहे. भक्त बनायचं आम्हाला आणि भक्ती करायला कशासाठी करायला हे पहिले ठरवावं लागेल. काय कशासाठी करायला हे पहिले ठरवावं लागेल. काय भक्ती झालं ते नंतर केल्याच्या नंतर करता करता होईल. जसं हे ज्ञान म्हणजे माहिती होत. ज्ञान म्हणजे माहिती झाली आणि त्या माहितीनुसार करावं लागणार आहे. तसंच या ओळीचा अर्थ आहे. समजा त्याने साडी केळी लावता काय म्हणतात झाली शिकायला तर तसं ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या अभावाने ते परमात्म्याने चालवणार. त्याला अनुसरून त्याचं अनुकरण करावं लागेल तेव्हा परमार्थ होईल. परमार्थ तो परम अर्थ तेथे शब्द पंडित व्यर्थ स्वानुभवाची आलेला अर्थ ठेवणार. ज्ञान सर्व करेल. ज्ञानी कोणाला म्हणाल आणि अज्ञानी कोणाला म्हणाल. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला अज्ञान दिसणं आवश्यक म्हणजे गरजच नाही त्याला अज्ञानाची. त्याला अज्ञान कसं दिसेल. ज्ञानी आहे ना त्याच्याकडे पवित्रता आहे त्याला अपवित्र हे भासणारच नाही. त्याच्याकडे प्रेम आहे त्याला क्रोधाची आवश्यकता नाही. त्याच्याकडे शांती आहे त्याला गरजच नाही पडत. सुख आहे आनंद आहे आणि आनंद सुख एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या साधू संतांकडे असतात आणि साधू संतांकडे असतात म्हणून लोक साधू संतांच्या निकट जातात. त्यांच्याकडे नम्र असतात त्यांच्या मागे लागतात काहून त्याची दीक्षा घेतात त्यांच्यापासून अनुग्रह घेतात काहून संत ते गुरु असतात. गुरु आणि संत दोन नाही. गुरु आणि देव दोन नाही एकच आहे म्हणून त्यांच्याकडे असतात. कशासाठी की त्यांच्याकडे पाहून आपण वागलो पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांचं ऐकतच नाही ना. पहिली गोष्ट म्हणजे ऐकलं पाहिजे त्याच्यासाठी. हे सत्संग कशासाठी आहे ऐकण्यासाठी आहे. ऐकून बोलण्यासाठी नाही. ऐकून त्याचं मनन करून त्याच्यावर चालण्यासाठी सत्संग आहे. सत्संग कशासाठी करायला आम्ही आमचा उद्धार करण्यासाठी. काय उद्धार आहे काय कुठे सगळे आम्हाला काहून असं वाटतं काय उद्धार वाटतं काय करेल कोणाची उदारी आहे आमच्याकडे कोणाला द्यायची आहे त्या गोष्टीची गरज आहे. सत्संग आहे. सत्संग आमच्याकडेच आहे तर पौर्णिमेला. परंतु असं यायचं ऐकायचं जायचं यायचं ऐकायचं जायचं मोठमोठे महात्मे येऊन उपदेश करतात पण काही नाही उपयोग नाही. कारण त्याच्यात आमचा बंजारा समाज ऐकण्याचं नाव घेत नाही. किती काही करा विचारत नाही त्या गोष्टीचा. किती सत्संग करावे लागतात. ह्या सत्संग किती 100 तास सत्संग घ्यायला लागतात
आमच्याकडे 2-3 वर्ष झाले सगळ्या. पहिले सत्संग चालू केलं एकादशीला. उपेंद्र बापू त्यांचे मुख्य त्यांनी ते बंद केलं आणि हे चालू केलं. ठीक आहे, 15 दिवसा ओबी निवडता एकत्र चालू द्या, त्याच्याबद्दल वाद नाही. पण याच्यावर काही निघाला पाहिजे मागे आपल्याला, त्याच्याशिवाय नाही चालणार. काय की आमचं बोलणं जरा खरंच आहे बरं. माझं बोलणं असं आहे की बाप दाखवण्याचे सवाल कर या वृत्तीचा माणूस आहोत. मला लुटफुट नाही चालत. आणि घंटी वाजायच्या आधी मी माझी रजा घेतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.